मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील हे मुंबईला जाणार आहेत। मात्र त्या पार्श्वभूमीवरती गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी चलो मुंबईचे बॅनर लावले आणि याच बॅनरवरनं लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्यामध्ये जुंपल्याने गेवराईमध्ये राडा झाला। ज्या ठिकाणी हे बॅनर लावलं तेच हे बॅनर आहे, आपण बघू शकता कशा पद्धतीने बॅनर लावलंय। चलो मुंबई 29 ऑगस्ट बहुसंख्येने सहभागी व्हा अशा आशयाचं फ्लक्स जे आहे ते बीडच्या गेवराई मतदारसंघामध्ये या ठिकाणी लावल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी निर्माण झालेलं आहे, पाहायला मिळतंय। हेच ते बॅनर आहे। एकीकडे आमदार विजयसिंह पंडित यांचा फोटो, दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा फोटो, तर बाजूला वरच्या साईडला माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांचा फोटो दिसतोय। आणि याच बॅनरमुळे संपूर्ण गेवराईमध्ये राडा झाला। लक्ष्मण हाके यांच्या गाडीवरती दगडफेक झाली। लक्ष्मण हाके यांनी दांडक्याची भाषा केली। याच बॅनरमुळे संपूर्ण राडा बीड जिल्ह्यामध्ये आणि गेवराई तालुक्यामध्ये पाहायला मिळाला। आणि याच बॅनरवरनं संपूर्ण ओबीसी समाज बांधव लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित आणि त्यांच्या समर्थकांमध्ये जुंपली होती। चलो मुंबईच्या बॅनरवरून हा संपूर्ण गदारोळ पाहायला मिळाला। जे बॅनरमुळे वाद झाला होता हेच ते बॅनर आहे। एकंदरीत पाहायला गेलं याच बॅनरमुळे हा वाद झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं आणि याच बॅनरमुळे लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्यामध्ये जुंपली होती। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।